प्रेज द लॉर्ड. पुन्हा एकदा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. शिलोह पेंटिकॉस्टलच्या सोलापूर ऑफिशियल या यूट्यूब चॅनलमध्ये. या चॅनलला आपण लाईक करूयात, सबस्क्राईब करूयात आणि अधिक लोकांपर्यंत हे चॅनल आपण शेअर करूयात, जेणेकरून परमेश्वराच्या वचनाचा जो आदर आपल्याला मिळत आहे, परमेश्वराच्या वचनाच्या द्वारे मिळत असलेले आशीर्वाद जे आपण ग्रहण करत आहोत, परमेश्वराच्या वचनाच्या द्वारे होत असलेल्या मोठमोठ्या साक्षी ज्याचा अनुभव आपण घेत आहोत, तोच अनुभव इतर लोकांपर्यंत देखील जावा यासाठी आपण या चॅनलला शेअर करूयात. त्याचप्रमाणे शिलोह पेंटिकॉस्टलच्या सोलापूर या नावाचं आपलं फेसबुक देखील आहे. त्या फेसबुकला देखील आपण लाईक करूयात आणि अनेक लोकांपर्यंत ते शेअर करूयात. तुम्हाला जर या ठिकाणामध्ये यायचं असेल, जर काही प्रार्थना विनंती जर द्यायची असेल, तर या ठिकाणामध्ये तुम्हाला 4 नंबर सांगत आहे. त्यातला पहिला नंबर आहे 9860274141. दुसरा नंबर आहे 9850144151. तिसरा नंबर आहे 9730319999 आणि चौथा नंबर आहे 9922882179. हे शिलोह पेंटिकॉस्टलच्या सोलापूरचे अधिकृत नंबर आहेत. या नंबरवर तुम्ही संपर्क साधू शकता. परमेश्वराच्या दयेने आणि कृपेने भरपूर साक्षी या ठिकाणामध्ये देखील घडत आहेत, पण वेळेअभावी आपण काही साक्षी आज फक्त बघणार आहोत. प्रथमेश गायकवाड आणि त्याचं कुटुंब आपल्या चर्चमध्ये या ठिकाणामध्ये येतं. तो यावर्षी 12वीला होता आणि सर्वांनाच माहिती आहे काल त्या ठिकाणामध्ये 12वीचा रिझल्ट लागलेला आहे आणि ते या ठिकाणामध्ये विश्वासाने येतात. विश्वासाने या ठिकाणामध्ये त्यांनी रिझल्टसाठी देखील त्याच्या प्रार्थना करून घेतली होती आणि परमेश्वराने अद्भुत कार्य प्रथमेश गायकवाड याच्या जीवनामध्ये केलं आणि त्याला 75.17 मिळाले, म्हणून आपण सर्व गौरव परमेश्वराला देणार आहोत. त्याचप्रमाणे आपल्या मंदिरामध्ये बहीण राजनंदिनी ही देखील येत असते आणि तिच्या देखील पोटामध्ये खूप दुखत होतं आणि दुखत असताना ती डॉक्टरांकडे देखील गेली, गोळ्या औषधं देखील त्या ठिकाणामध्ये घेतले, पण तिचं पोट दुखणं थांबत नव्हतं. आणि मग ती जेव्हा इथं मंदिरामध्ये आली होती त्यावेळेस तिने ऐकलं होतं की जर तुम्ही परमेश्वराकडं जर प्रार्थना केली तर येशू ख्रिस्त नक्कीच बरा करतो. आणि ह्या विश्वासाने तिने स्वतःच या ठिकाणामध्ये प्रार्थना केली आणि तिने फोन करून साक्ष सांगितली की मी प्रार्थना केली आणि त्यानंतर माझं पोट दुखणं अद्भुतरित्या पूर्णपणे गायब झालं, म्हणून आपण सर्व गौरव परमेश्वराला देणार आहोत. आणि ही वेळ आहे परमेश्वराच्या वचनाची. आपल्यामध्ये पास्टर वचन घेऊन येत असताना जोरदार टाळ्यांनी आपण त्यांचं स्वागत करूयात. आनंदित आहात का सर्व? आनंदाचं महत्त्व समजलं का? काल महत्त्व सांगितलं मी आनंदाचं. काही करावं लागत नाही, आनंदी राहायचं, फक्त आनंदी राहायचं. एक लिस्ट बनवा, घरामध्ये ती लिस्ट भिंतीला चिटकवा. डी मार्टला जाताना आपण त्या ठिकाणी लिस्ट तयार करतो की नाही, का उगीच आपलं काय पाहिजे ते घेऊन येतो. 2000चं सामान जर घ्यायचं असेल तर 20,000चं सामान होतं. मग जर लिस्ट केली नाही तर परमेश्वराकडे लिस्ट केली पाहिजे. काय काय गोष्टी मला पाहिजेत त्या गोष्टी करा. इफिस 1 आणि 3 त्या ठिकाणी लावून टाका. ह्याच्याप्रमाणे तू आम्हाला सर्व गोष्टींची तू पूर्तता केलेली, आशीर्वादित केलेला आहेस आणि त्याप्रमाणे मोठ्याने हसा, आनंदी राहा दिवसभरामध्ये. कोणी जरी तुमच्याजवळ आलं त्या ठिकाणी तो काय करायला पाहिजे किंवा तिने काय करायला पाहिजे, तिने हसायला पाहिजे तुमच्याकडे बघून. एमेन, एमेन, एमेन. हर्षानं तुम्ही तारणकुपीतून उल्हासाने पाणी काढाल, उल्हासाने पाणी काढाल. उल्हास पाहिजे, नावाचा उल्हास नव्हे. आम्ही उल्हासित असलं पाहिजे, नेहमी उल्हासित असलं. परमेश्वराला हे फार आवडतं, परमेश्वराला हे फार आवडतं. कधीतरी आपण हा विषय घेऊ, उल्हासाचा विषय घेऊ. कळलं का? पुष्कळ विषय आहेत, विषयांची कॉम्पिटिशन चाललेली आहे. कुठला विषय सांगायचा, कुठला विषय थोडासा बाजूला ठेवायचा, हे चाललेलं आहे सध्या. आणि त्याप्रमाणे आपण आज आनंदी आहोत का? आपण सर्वजण आनंद कुठं व्यक्त करतो, कशा व्यक्त करतो?
हां, चेहरा आहे ना, कमी ॲनाटॉमी घेऊ आज. हां, फक्त एक स्माईल देण्यासाठी किती त्या ठिकाणी स्नायू त्या ठिकाणी ह्याच्यामध्ये वापरामध्ये येतात सांगू का तुम्हाला? हां, 3-4 तास जातील, 3-4 तास जातील. स्नायू मसल्स किती आहेत, फक्त एक हास्य तुम्हाला देण्यासाठी परमेश्वराने एवढं त्या ठिकाणी काळजी घेऊन आमच्यामध्ये ते स्नायू त्या ठिकाणी आमच्या मुखामध्ये घातलेले आहेत, जेणेकरून आम्ही काय करावं, प्रत्येक वेळेला ते वापरावेत आणि त्या ठिकाणी उल्हास करावा, आनंदी राहावं. कारण आनंदी राहिल्यानंतर त्या ठिकाणी काय होतं, आम्हाला उल्हासानं आम्ही त्या तारण कुपीतून आम्ही जी कुपीहित आहे त्या कुपीतून आम्ही काढू शकतो विश्वासाच्या द्वारे. ओके, ह्या लेकरांनी इथं फार सुंदर गाणं म्हटलं हो. लेकर पण स्तुती करतात, आराधना करतात. किती सुंदर वाटतं लहान लेकरांनी त्या ठिकाणी. हां, लहान लेकरांनी त्या ठिकाणी परमेश्वराचं गौरव केलं, स्तुती केली. त्यामुळे आपण मोठ्यांनी एकदा टाळ्या देऊ गायत का? येस येस. लहान लेकरं ही परमेश्वराकडून दिलेली देणगी आहे. आणि हे काय आहे? धन आहे. धन कोणाकडून? आमचं काय आहे का त्याच्यात? धन आहे, देणगी आहे. हां, तुमच्याकडे जगिक धन आहे का? जगिक धन आहे का? सोनं, चांदी, नाणे, हिरे आहे का? असतील. मी आता मागत नाही ते, किंवा मला नको येते. परंतु ह्या ठिकाणी जे आहे ते आपण कुठे ठेवतो? लॉकरमध्ये ठेवतो, लॉकरमध्ये. कारण त्याला आपण फार महत्त्व देतो. परमेश्वरापेक्षाही त्याला जास्ती महत्त्व देतो. कुठल्याही गोष्टीची काळजी करू नका असं परमेश्वराने म्हटलेलं आहे, परंतु आम्ही त्या गोष्टींची फार जास्ती काळजी करतो. त्यांना आम्ही काय करतो? लॉकरमध्ये ठेवतो. बरं, असू देत, चांगली गोष्ट आहे. परंतु ह्या ठिकाणी लेकरं जी आहेत ती परमेश्वरापासून दान आणि धन म्हणून दिलेलं आहे. हे कोणाकडून आलेलं आहे? आम्हाला परमेश्वराकडून आलेलं. आमचं काही नाही, आमचं काही नाही. लक्षात घ्या, जी लेकरं आम्हाला दिलेली, जी मुलं आम्हाला दिलेली आहेत, त्यांच्यावरती आम्ही अधिकार गाजवू शकत नाही. परमेश्वराकडून मिळालेलं हे आम्हाला दान आहे. दान दान दान. आणि ते परमेश्वर मिळालेलं धन आहे. मग हे सोने आणि नाणे त्याच्यापेक्षाही जास्ती महत्त्वाचं आहे. त्याच्यापेक्षाही जास्ती महत्त्वाचं आहे. त्याची आम्ही चांगल्या प्रकारे आम्ही त्यांची काळजी घ्यायला पाहिजे. बरोबर आहे? चांगल्या प्रकारे त्यांची काळजी घ्यायला पाहिजे. घेतो का काळजी? घेतो का काळजी? उत्तर देऊ नका, मला माहिती आहे. बर, एक प्रश्न तुम्ही उत्तर द्यायचं. लहान लेकर आम्हाला कशाला दिली आहेत का? लहान लेकर सर्वांनाच आहेत या ठिकाणी. कशाला आम्हाला लहान लेकर दिली? तो उगीच मजा म्हणून का? आन्सर. सिंपल क्वेश्चन्स आर देअर, व्हेरी सिंपल क्वेश्चन्स. आन्सर देम. कशाला दिलेत लहान लेकर? कशाला दिलेत आम्हाला? उगीच दिली का? लग्न झालं की आई वडील लग्नाची घाई असते. घाई झाल्यानंतर मग नंतर अजून काहीच नाही का? सर्वजण कुठेही जरी गेले तरी तिथे हाच प्रश्न विचारतात. अहो, हे कोणाच्या हातामध्ये आहे? परमेश्वराच्या हातामध्ये आहे. बाई, तुझा माझा काय संबंध? तुझा माझा काय संबंध? अजून माझी वेळ आली नाही. त्यांनी पित्याकडे अजून पाहिलं नाही. पित्यांनी त्याला काय करायचं ते सांगितलं नाही आणि त्याप्रमाणे ती वेळ आलेली नाही. उगीच विचारत बसू नये हो. कशासाठी लहान लेकरं आम्हाला दिलेली आहेत?
काय म्हणलं त्यांना? त्यांना काय म्हणलेलं आहे? लहान लेकरांना काय करू नका, लहान लेकरांना मना करू नका, माझ्याकडे त्यांना, कारण की त्यांचं आहे, लहान लेकरांचं स्वर्गाचं राज्य आहे. हा, किती मोठी संपत्ती आहे बघा. एवढं छोटंसं त्या ठिकाणी एवढा तुकडा जर घ्यायचा असेल तर एवढं करोडोमध्ये आजकाल मागतात. हा, परंतु आमची लेकरं किती श्रीमंत आहेत, आहेत का? श्रीमंत आहेत. स्वर्गाचं राज्य त्यांचं आहे म्हणलं. हो, स्वर्गाचं राज्य त्यांचं म्हणलं आहे. स्वर्गाचं राज्य त्यांचं आहे, लहान लेकरांचं आहे. मग ही लहान लेकरं आम्हाला कशाला दिलेत? कशाला दिलेत? परमेश्वराने सांगितलं, त्या लहान लेकरांकडे पाहून जोपर्यंत आम्ही त्याप्रमाणे होत नाही तोपर्यंत आमचं स्वर्गाच्या राज्यामध्ये प्रवेश होत नाही, होत नाही. म्हणजे आमचं तारण, स्वर्गाच्या राज्यामध्ये आमचा जर प्रवेश जर व्हायचा असेल तर त्या ठिकाणी आम्ही कोणाकडे पाहिलं पाहिजे? त्या लहान लेकरांकडे पाहिलं पाहिजे. आणि त्याप्रमाणे आमचा स्वभावामध्ये, आमच्या जीवनामध्ये बदल घडला पाहिजे. आणि तो बदल म्हणजे कुठला? तो नम्रतेचा बदल. लहान लेकर फार निर्मळ असतं, तो फार नम्र असतात. आणि त्याप्रमाणे आम्ही त्यांच्याकडे बघून आम्ही काय व्हायला पाहिजे? आई वडिलांनी काय व्हायला पाहिजे? नम्र व्हायला पाहिजे. फार मोठी संपत्ती त्यांची. त्यांना उगीच असं तसं वागून चालत नाही. त्यांचा आदर करायचा, त्यांच्यावरती प्रीती करा. परमेश्वर म्हणा, धन्यवाद, एवढी मोठी संपत्ती तुम्हाला दिलेली आहे. जर आम्ही त्याचा आदर करायचा, जर आम्ही जर त्या ठिकाणी आम्हाला जर समजलं तर त्या ठिकाणी आम्हाला त्याला गौरव देता येतं. आणि ह्या ठिकाणी काय आहे? तो काय म्हणतो की जोपर्यंत तुम्ही त्या लहान लेकरांप्रमाणे होत नाही तोपर्यंत तुम्ही स्वर्गाच्या राज्यामध्ये, म्हणजे आमचं तारण आहे, आमचं तारण आहे. आम्ही त्या लहान लेकरांकडे पाहून दररोज आमच्यामध्ये बदल घडला पाहिजे त्यांच्या वागणुकीप्रमाणे. आणि त्याप्रमाणे त्या ठिकाणी त्याप्रमाणे झाल्यानंतर आमचं स्वर्गामध्ये शिरकाव होणार आहे, यात काय शंका नाही. ओके, सो दिस इज द थिंग दॅट वी शुड नो. त्या लहान लेकरांनी फार सुंदर गाणं म्हटलं, फार सुंदर गाणं म्हटलं. आणि ते गाणं म्हटलं, परमेश्वराचा गौरव त्या लेकरांनी केला. परंतु त्या ठिकाणी ते लेकरू आमच्या चर्चमध्ये यासाठी दिलेले आहेत. सर्व लहान लेकरं आम्हाला त्याप्रमाणे दिलेत. मी प्रत्येक वेळेला लहान लेकराकडे बघतो ना, त्याप्रमाणे धन्यवाद प्रभू परमेश्वर, मला तू दिले, ह्या लेकराप्रमाणे नंबर होण्यासाठी मला तू सांगतोस. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. प्रार्थना करूया का छोटीशी? सेनाधीश परमेश्वर, आमच्या देव बाप्पा, आम्ही तुझे मनापासून आभार मानतो. आम्ही तुला धन्यवाद देतो. खरोखर तू किती चांगला आहेस. आज तू आमच्याशी बोल. पवित्र आत्म्या, अंधकारामध्ये जे ठेवलेले धन ते आम्हाला विदित कर, मोकळं कर आणि ते आम्हाला समजू दे. येशू ख्रिस्ताच्या थोर पवित्र गोड नावानं मागतो म्हणतो एक आमेन. कोणाला सांगता येईल का गेल्या रविवारी आपण कुठला विषय घेतला होता? इस्बेलीबद्दल आपण त्या ठिकाणी विचार केलेला आहे. फार मोठा गहन प्रश्न आहे हा, फार मोठा गहन विषय पण आहे या ठिकाणी. कारण हा विषय प्रगटीकरणामध्ये सांगितलेला आहे. प्रगटीकरणाच्या पहिल्या अध्यायामध्ये त्यांनी सांगितलं, जो कोणी प्रगटीकरण वाचतो, जो कोणी प्रगटीकरण त्या ठिकाणी ऐकतो आणि जो कोणी प्रगटीकरणाप्रमाणे त्या ठिकाणी करतो तो आशीर्वादित आहे. त्या ठिकाणी फास्ट फूड आहे, फास्ट फूड. आशीर्वाद पाहिजे तुम्हाला? प्रगटीकरण घ्या, वाचा, समजून घ्या, मोठ्याने वाचा. दुसरा ऐकेल तो पण आशीर्वादित होईल. आणि तो आशीर्वाद झाल्यानंतर त्या ठिकाणी काय करा, त्याप्रमाणे त्याला करण्यास तुम्ही शिकवा आणि सांगा आणि तुम्ही पण करा. त्या ठिकाणी आशीर्वाद देत आहे. आज जगामध्ये सर्व उथळ-पुथळ ह्या इस्बेलीच्या आत्म्यामुळं आहेत. विसरू नका, हे विसरू नका.
अजिबात हे विसरायचं नाही. आज जेवढं काय मला सांगता येईल तेवढं मी तुम्हाला सांगेन. पुष्कळशे त्या ठिकाणी रविवार आपल्याला घेता येतील, मी घेईन, नंतर घेईन, परंतु आज जे महत्वाचं आहे ते मी तुम्हाला विदित करेन आणि त्याप्रमाणे तुम्ही आज सर्व आशीर्वादित होणार आहात. ही इजबेल ती स्त्री होती, आहाबाची पत्नी होती आणि त्याप्रमाणे त्या चर्चमध्ये थुविटीरा म्हणतात, आम्ही थियाटीरा म्हणतो इंग्रजीमध्ये. त्या चर्चमध्ये त्या ठिकाणी परमेश्वर येऊन त्या ठिकाणी काय म्हणतो, परमेश्वर येऊन काय म्हणतो, प्रकटीकरण 2:20 मध्ये, तरी तुला दोष देणे मला प्राप्त आहे. ही थुविटीरा ही मंडळी त्या ठिकाणी प्रीती आहे, त्या ठिकाणी धीर आहे, त्या ठिकाणी विश्वास आहे. ह्या मंडळीमध्ये सर्व गोष्टी आहेत, फार महत्त्वाच्या, ह्या बेसिक गोष्टी आहेत. ह्या गोष्टीमध्ये त्या ठिकाणी फार सर्व भरपूर आहे त्यांच्या चर्चमध्ये. परंतु तरी तुला दोष देणे मला प्राप्त आहे, कारण इजबेल नावाची जी स्त्री आपणाला संदेष्टी म्हणवते आणि जार कर्म करण्यास व मूर्तीला दाखवलेले नैवेद्य खाण्यास माझ्या दासांना शिकवून बोलवते, तिला तू तसे करू देतोस. परमेश्वराचे ॲलिगेशन्स आहेत आमच्या विरोधामध्ये, परमेश्वराचे काही त्या ठिकाणी कंप्लेंट्स आहेत आमच्या विरोधामध्ये. आम्ही तिला तसे करू देतो. आता ह्या ठिकाणी काय, हा इजबेलीचा आत्मा जो आहे, ज्याप्रमाणे ती स्त्री करत होती त्याप्रमाणे त्या ठिकाणी तिचा आत्मा जो आहे तो मनुष्यामधूनही काम करतो, तो स्त्रीमधूनही त्या ठिकाणी काम करतो. गेल्या संडेला आपण पाहिलं त्या ठिकाणी आहाब काय त्यांनी ईर्ष्या दाखवली, ईर्ष्या पण दाखवली, इच्छा पण दाखवली. तो मळा त्याला पाहिजे होता, शांत बसला, तो राजा होता ना, त्याला घेता आलं असतं. परंतु त्या ठिकाणी इजबेलीने काय केलं, त्याच्या बायकोनी काय केलं, त्याला संपूर्ण ज्याचा तो मळा होता त्याला त्या ठिकाणी संपून त्या ठिकाणी तिने हिसकावून घेतलेला आहे. हा जो आत्मा आहे तो आत्मा आज मोठ्या प्रमाणामध्ये मंडळीमध्ये कार्यरत आहे. हे मला दिसून येत नाही, परंतु आज मी शास्त्राच्या वचनांच्या द्वारे मी तुमचं लक्ष इकडे मी केंद्रित करणार आणि त्याप्रमाणे मी तुम्हाला दाखवणार आम्ही किती मोठ्या प्रमाणामध्ये सतर्क असलं पाहिजे, जेणेकरून आम्हाला प्रॉब्लेम्स तर येणार हो. त्या ठिकाणी परमेश्वराने सांगितले प्रॉब्लेम्स तर येणार, परंतु ते कोणाच्या द्वारे ते येतात त्याला धिक्कार असो. प्रॉब्लेम तर येणार, परंतु आम्ही सतर्क असलं पाहिजे. रस्त्यावरून जाताना एखादा खिळा जर असेल त्या ठिकाणी आम्हाला कळतं खिळा आहे, बाजूनी जावं. परंतु ह्या ठिकाणी काय आहे, परमेश्वर तो म्हणतो, आम्हाला म्हणतो, तिला तू तसे करू देतोस. दुष्कर्म करणं हे पाप आहे, हे तर ठीक आहे, परंतु दुष्कर्म सहन करणं हे फार मोठं पाप आहे. लक्षात घ्या. जाऊ दे, आम्हाला काय पडलंय, आम्हाला काय करायचंय, त्याचं तो बघून घेईल. नाही 20:28 मध्ये काय दिलेलं, प्रेषितांचे कृत्य 20:28 मध्ये काय दिलेलं आहे, तुम्हाला आम्हाला त्या मंडळीवरती तुमची आणि आमची नेमणूक केलेली आहे पवित्र आत्म्याच्या द्वारे. पवित्र आत्म्याने आमची नेमणूक केलेली आहे. कोणावरती? येशू ख्रिस्ताच्या रक्ताने जे काही मंडळी विकत घेतली, जी मेंढरे विकत घेतलेली आहे त्या मेंढरांवरती तुम्हाला आम्हाला जबाबदार त्या ठिकाणी केलेला आहे. तुम्ही पण जबाबदार आहात, मी पण जबाबदार आहे. आणि त्यामुळं आम्ही सर्वांची जबाबदारी आमच्यावरती येते, म्हणून आम्ही प्रत्येक गोष्टीला आम्ही जबाबदार आहोत. जर आम्हाला त्या ठिकाणी काय दिसत असेल तर आम्ही तसं सोडून टाकू शकत नाही, परंतु आम्ही त्या ठिकाणी ते नियंत्रणामध्ये आणण्याचा प्रयत्न करायचा, त्यांना सांगण्याचा प्रयत्न करायचा, ही आमची जबाबदारी आहे. आणि म्हणून तो म्हणतो, परमेश्वर म्हणतो, तिला तू तसे करू देतोस.
तसे तू करतोस. अनेक वेळा बघा, अनेक ठिकाणी बघा अशा गोष्टी होतात आणि त्या ठिकाणी आम्हाला माहीत असतं, अनेक दिवसापासून आम्हाला ह्या गोष्टी अवगत असतात, माहीत असतात, काय चाललेलं हे आम्हाला माहीत असतं. तसं जरी नसेल तर आम्हाला स्पिरिट ऑफ डिसर्नमेंट दिलेला आहे, आम्हाला असा आत्मा दिलेला आहे की त्याने करून एखाद्या जर व्यक्ती जर समोर जर असेल, त्या व्यक्तीच्या मनामध्ये काय झालेलं हे आम्हाला त्या ठिकाणी पवित्र आत्मा आम्हाला सांगतो आणि त्या ठिकाणी आम्हाला सतर्क करतो. तसा तो स्पिरिट ऑफ डिसर्नमेंट दिलेला आहे. तो स्पिरिट ऑफ डिसर्नमेंट त्या ठिकाणी आम्हाला, तो आत्मा जो आम्हाला दिलेला आहे त्या व्यक्तीकडे बघून आम्ही त्या ठिकाणी आम्ही जाणू शकतो की काय आहे त्याच्यामध्ये. आणि म्हणून परमेश्वराने जे काही त्या ठिकाणी बोललेलं आहे त्याबद्दल आम्ही सतर्कता बाळगली पाहिजे. इजबेलीचा आत्मा कुठले 4 प्रकार मी तुम्हाला सांगितले? अनेक प्रकार आहेत, परंतु त्या ठिकाणी 4 महत्वाचे आहे. वर्चस्व करणारा आत्मा, स्पिरिट ऑफ डॉमिनेशन त्याला म्हणतात. स्पिरिट ऑफ डॉमिनेशन, वर्चस्व करायचं. कुठलीही व्यक्ती असेल तर त्याला वर्चस्व करायचं, काही करू द्यायचं नाही. मी मुखिया, मी जे म्हणेल ती पूर्व दिशा. स्पिरिट ऑफ डॉमिनेशन, डॉमिनेट करायचं. अनन्य सफीरामध्ये कोणी डॉमिनेट केलं? कोणी डॉमिनेट केलं? सफीराने. बरोबर आहे. कोणी सांगितलं त्याला तिकडे जा आणि तिकडे अगोदर तू जा? नरोबाग आहेत ना, दोघांनी एकत्रित जायला पाहिजे. अब्रामाला ती हवा दिली होती की नाही? काय कर्तव्य, अब्रामाचं काय कर्तव्य आहे? तिचं संरक्षण करायचं. मग का तू तिला एकटं पाठवलेलं आहेस त्या ठिकाणी? एकटी ती त्या ठिकाणी फिरत आहे, एदेन बागेमध्ये फिरत आहे आणि तो शैतान तो तिच्याशी बोलतो. तू कुठं होतास अब्रामा? तू कुठं होतास? तू तिच्यावरती लक्ष ठेवायला पाहिजे ना. नंतर ओढून काय उपयोग नाही. स्पिरिट ऑफ डॉमिनेशन आहे. अनन्य सफीराने काय केलं त्या ठिकाणी? अगोदर तिने त्याला पाठवलं आणि त्यानंतर 3 तासांनी त्या ठिकाणी ती गेलेली आहे. काय प्रश्न मला समजत नाही, 3 तासांनी जायचं काय त्या ठिकाणी? दोघांनी खोटं बोलायचं ठरवलं तर दोघं एकत्र जाणं आणि एकत्र खोटं बोला पेत्राच्या समोर. एकाने जायचं खोटं बोलायचं, तिला काही पण माहित नाही त्याचं काय झालं, मेला तो बिचारा. आणि त्यानंतर 3 तासांनी ही सफीरा जाते आणि त्या ठिकाणी तेच बोलते, एवढ्यालाच तुम्ही विकली का? हो, एवढ्यालाच तुम्ही विकली. वेगळं जात बसू नका. यू हॅव टू बी टुगेदर. का म्हणले उत्पत्तीमध्ये? ते दोघे आई वडिलांना सोडतील, ते दोघे तुम्ही एक आहात. आम्ही एक आहोत. नाही, मी माझ्या बायकोला कधी सोडून जात नाही कारण मला तिच्यावरती संशय आहे. नो. दिस इज नॉट द रिझन. व्हॉट इज द रिझन? देवाने आम्हाला एकत्रित केलेलं आहे. ते दोघे एक होतील आणि त्याप्रमाणे आम्ही एक असल्या कारणानं आम्ही कधीही एकमेकांना सोडू नये. आणि त्याप्रमाणे जर वेळ आली असेल तर त्या ठिकाणी आम्ही प्रार्थना एकमेकांसाठी करावी आणि त्याप्रमाणे आम्ही करावं. दुसरा आत्मा आहे हात चालाकीचा, स्पिरिट ऑफ मॅन्युप्युलेट करतो. अनेक वेळा आम्ही मॅन्युप्युलेट करतो. पुष्कळशा गोष्टी आम्ही काय करतो? हात चालाकी करतो, हेराफेरी करतो. त्याच्यामध्ये हेराफेरी करतो. याकोबाचा मामा होता, फार सुंदर होता तो. रिबेकाचा भाऊ. काय केलं त्यांनी? अरे माझ्या बहिणीचा मुलगा आहे याकोब, त्याला मी कसं काय फसू? चल तुझं लग्न करून देतो. 7 वर्ष त्यांनी काम केलं. कोणासाठी काम केलं? मग कोण मिळालं पाहिजे त्याला? राहायला मिळालं पाहिजे. ते पण एवढं असं
ज्या वेळेला लग्न केलं आणि ज्या वेळेला तिले दिले त्यावेळेला तिचं तोंड पाहिलंच नाही. सकाळी पाहतो शाणा आणि सकाळी बघितल्यानंतर काय म्हणतो, कोणाची चूक आहे? 12 तास गेले, रात्रीचे 12 तास गेले, त्यावेळेला तू काय केलंस? फसवणारे आहेत, हो फसवणारे पुष्कळ आहेत आमच्या आजूबाजूला आहे. पॉल तर म्हणतो आमच्या चर्चमध्ये पण फसवणार आहेत. देर आर रॅव्हेनस वुल्स, फाडून खाणारे लांडगे आमच्या चर्चमध्ये आहेत. हे मी म्हणत नाही, बायबलमध्ये लिहिलेलं आहे. बायबलमध्ये लिहिलेलं आहे. खाणारे आहेत, हो त्या ठिकाणी खाणारे आहेत. पण आम्हाला काय म्हणलेलं आहे? तुम्हाला कोल्ह्यांमध्ये मी तुम्हाला त्या ठिकाणी मेंढरं म्हणून मी तुम्हाला पाठवतो. आम्ही कोण आहोत? मेंढरं आहोत. कोणामध्ये? लांडग्यांमध्ये, कोल्ह्यांमध्ये. आम्हाला परमेश्वराने तशी नेमणूक केलेली आहे आणि आम्हाला त्याप्रमाणे ते सतर्क असणं फार गरजेचं आहे. मॅन्युप्युलेट केलं त्यांनी. सकाळी उठून बघतो तर त्या ठिकाणी ती राहील नाही. अजून तू त्या ठिकाणी 7 वर्ष काम कर, माझ्याकडे काम कर. म्हणजे मामा म्हणणारा पण त्या ठिकाणी फसवतो. हो काका तर जाऊ द्याच, काका मला वाचवा म्हणू शकत नाही तुम्ही. फक्त एकच आहे नाव, येशू ख्रिस्त, तोच वाचवतो. आणि त्यासाठी त्यांनी आम्हाला हृदयामध्ये पवित्र आत्मा ठेवलेला आहे. तो पवित्र आत्मा आम्हाला सांगतो आणि सतर्क करतो. द सेकंड स्पिरिट इज हात चालाकीचा आत्मा, हेराफेरीचा आत्मा, द स्पिरिट ऑफ मॅन्युप्युलेशन. मॅन्युप्युलेशन फार मोठ्या प्रमाणात चालतो बरं का हा मॅन्युप्युलेशन. भाजी घ्यायला जा, टोमॅटो घ्यायचे असतील, ॲपल घ्यायचे असतील, नुसतं एक असं असं करून पुसून त्या ठिकाणी एक तुमच्या समोर देतो. तुम्हाला वाटलं बाकीचे त्या ठिकाणी घातले, बाकी घरी जाऊन बघा त्या ठिकाणी सर्व ठेचलेले, सर्व त्या ठिकाणी त्याच्यातून पाणी निघतंय, असे घाणेरडे ॲपल्स त्या ठिकाणी तुमच्या पदरात पडलेले असतात. हेराफेरी, हेराफेरी, भीती घालण्याचा आत्मा, स्पिरिट ऑफ इंटिमिडेशन म्हणतात. इंटिमिडेशन, स्पिरिट ऑफ इंटिमिडेशन, भीती घालायची. एलीने काय केलं त्या ठिकाणी? शमूएल बाळाला भीती घातली. बघ, सांग बरं का काय बोललं तर, नाहीतर तुझं ह्याच्यापेक्षाही वाईट होईल. कोण? 90 वर्षाचा याजक. याजक फार भीती घालतात बरं का. तुमची प्रार्थना ऐकली जाणार नाही, तुम्हाला आशीर्वाद होणार नाही, देवाचं कोप तुमच्यावरती येईल. देवाचं कोप तुमच्यावरती येईल. एक वचन मी तुम्हाला सांगतो थोडंसं, एक्सक्यूज मी. येस, योहान 16:26. वाचा, मोठ्याने वाचा. त्या दिवशी तुम्ही माझ्या नावाने मागाल, हां हां, तुम्ही माझ्याकडे त्या दिवशी तुम्ही मागाल आणि मी तुमच्यासाठी पित्याजवळ विनंती करीन. मी विनंती तुमच्यासाठी करणार नाही. हो, कोण म्हणतं? येशू ख्रिस्त म्हणतो, त्या दिवशी तुम्ही माझ्या नावानं पित्याकडे मागाल आणि मी तुमच्यासाठी पित्याकडे प्रार्थना करेल, असे मी म्हणत नाही. का? कारण पिता स्वतः तुमच्यावर प्रीती करतो. हां, कारण तुम्ही माझ्यावर प्रीती केली आहे हां, आणि मी पित्यापासून आलो हां, असा विश्वास धरला आहे. येस, पिता आमच्यावरती प्रीती करतो. पिता आमच्यावरती प्रीती करतो. आम्हाला काही घाबरण्याची आवश्यकता नाही. आम्हाला काही घाबरण्याची आवश्यकता नाही. काही घाबरण्याची आवश्यकता नाही. पिता आमच्यावरती प्रीती करतो. आणि 10:30 योहानमध्ये काय म्हटलं? मी आणि पिता आम्ही एक आहोत, एक आहोत. पिता आणि पुत्र एक आहेत. आम्हाला घाबरण्याची आवश्यकता नाही. ज्या वेळेला पिता आमच्यावरती प्रीती करतो, म्हणजे कोण प्रीती करतो? पुत्रही प्रीती करतो. कारण पिता आणि पुत्र एक आहेत.
फिलिप म्हणतो त्या ठिकाणी, मग आम्हाला दाखव ना तुझा पिता कोण आहे हे आम्हाला दाखव ना. अरे फिलिपा, एवढ्या दिवस तू माझ्यासोबत होता, तू मला पाहिलंस, त्याप्रमाणे तू पित्यालाही पाहिलेलं आहेस आणि तू कसं म्हणतोस पित्याला दाखव. तर ह्या ठिकाणी काय आहे, पिता आणि पुत्र हे एक आहेत. येशू ख्रिस्त म्हणतो, मी तुमच्यासाठी प्रार्थना करेन किंवा मी तुमच्यासाठी मध्यस्थी करेन असं मी तुम्हाला म्हणत नाही, कारण की पिता तुम्हाला जाणतो, पिता तुमच्यावरती प्रीती करतो. पिता पण आमच्यावरती प्रीती करतो, येशू ख्रिस्तही आमच्यावरती प्रीती करतो. आमेन. बर, वर्चस्वाचा आत्मा ह्या ठिकाणी पाहू. वर्चस्वाचा आत्मा कोण आहे आणि ह्या ठिकाणी परमेश्वराने काय सांगितलेलं आहे, 2:20 मध्ये प्रकटीकरण, तिला तू तसे करू देतोस. बर, 1 शमूएल 2:12 मध्ये, 1 शमूएल 2:12, एलीचे पुत्र अधम होते. अधम, अधम फार वाईट अर्थ आहे याचा. वाईट म्हणलेलं नाही त्या ठिकाणी, अधम म्हणलेलं आहे. अधम, अधम म्हणलेलं आहे. त्यांना परमेश्वराची ओळख नव्हती. कुठं काम करायचे ते? मंदिरामध्ये काम करायचे. कोणाचे पुत्र होते? याजकाचे. मुख्य याजक त्यांची ही पुत्र, 2 पुत्र, फिनियास आणि हॉफनी, इंग्रजीमध्ये बरं का हे. हां, त्यांना परमेश्वराची ओळख नव्हती. एलीने किती त्यांना वचन शिकवायला पाहिजे, किती त्या ठिकाणी परमेश्वराच्या वचनाची ओळख त्यांना द्यायला पाहिजे, परंतु त्या ठिकाणी त्यांना ती ओळख नव्हती. बघा किती मोठं त्या ठिकाणी घात आहे. एली आहे, याजक आहे, मुख्य याजक आहे, आणि त्या ठिकाणी त्याच्या लेकरांना परमेश्वराची ओळख नव्हती. 13वे वचन, लोकसंबंधाने याजकाची वहिवाट अशी होती की कोणी मनुष्य होम बली अर्पण करायला आला तर मांस शिजत असता याजकाचा चाकर हाती त्रिशूळ घेऊन तेथे येई. लोक येत असत कशासाठी? कशासाठी? होम बली अर्पण करण्यासाठी. होम बली काय प्रथा होती? होम बली घेऊन आले त्या ठिकाणी करायला, अर्पण करायला आले तर ते मांस शिजत असता याजकाचा चाकर हाती त्रिशूळ घेऊन तेथे येई, तेथे येई. बर, आणि 14वे वचन, आणि परातीत, गंगाळात, कढईत अथवा तपेल्यात त्रिशूळ मारून जितके मांस त्याला लागे तितके याजक स्वतःसाठी घेई. आलं का लक्षात? काय चाललेलं आहे त्या गंगाळात, परातीत, कढईत आणि तपेल्यात काय चाललेलं आहे? मांस जे हे लोक त्या ठिकाणी घेऊन येतात होम बली अर्पण करायला, ते मांस अगोदर कुठं जातं? त्या ठिकाणी ह्या मोठ्या मोठ्या पातेल्यांमध्ये जातं, त्याच्यामध्ये पाणी आहे आणि त्याच्यामध्ये ते शिजवलं जातं. आणि तो याजक जो आहे, त्याचा जो चाकर जो आहे तो त्या ठिकाणी येई आणि ते त्रिशूळ त्या ठिकाणी तो मारत असे आणि त्याप्रमाणे जितकं मांस त्याला लागलं त्याप्रमाणे ते याजकाचं झालं. ओके. 15वे वचन, वेपेचे हवन करण्यापूर्वीच याजकाचा चाकर येऊन यज्ञ करण्याला म्हणत असे, भाजण्यासाठी याजकाला मांस दे. आलं का लक्षात? तो तुझ्यापासून शिजलेले मांस घेणार नाही तर कच्चेच घेईल. हे कोणाचं बळजबरी आहे? हे कोणाचं डॉमिनेशन आहे? हे कोणाचं वर्चस्व आहे? याजकाचं. याजकाचं. का म्हणतो तो? इकडं ह्या ठिकाणी मांस आणल्यानंतर त्या ठिकाणी ते पाण्यामध्ये ते घालायचं आणि ते शिजवायचं, परंतु तो काय म्हणतो? भाजण्यासाठी याजकाला मांस दे. तो तुझ्यापासून शिजलेले मांस घेणार नाही तर कच्चेच घेईल. कोण म्हणतो? परमेश्वराचे याजक. 16वे वचन, पहिल्याने वेपेचं हवन होईल, मग तुला वाटेल तितके घे असे जर याजक यज्ञ करता त्याला म्हणाला तर तो म्हणे, नाही आता दे, नाही तर मी जबरीने घेईन. जबरीने घेईन, जबरदस्ती तुझ्यावरती घेऊन, कदाचित मी तुला मारेनही आणि त्यानंतर मी त्या ठिकाणी ते जे मांस आहे ते मी घेईन. कोण म्हणायचे? हे याजक म्हणायचे. याजक म्हणायचे. किंवा तो याजकाचा नौकर जो आहे त्याला सांगून पाठवलेला असायचा आणि तो म्हणायचा की तुम्ही जर मला ते मांस दिलं नाही, काय त्या ठिकाणी काय ह्याच्यामध्ये प्रिन्सिपल काय आहे? ह्याच्यामध्ये परमेश्वराची योजना काय त्या ठिकाणी? हे जे वपेचे हवन, वपेचे हवन, वपा म्हणजे काय?
वपेचे हवन. वपेचे हवन. वपे म्हणजे काय? वपा म्हणजे काय? चरबी. चरबी घ्यायला जातो तेव्हा आपण त्याला एक शेवटी एक नोट टाकतो, थोडंसं ती चरबी टाक रे, चरबी टाक थोडे. आहे की नाही? पण तू परमेश्वराला ते आवडत नाही. तुम्ही कितीही त्या ठिकाणी चरबीयुक्त त्या ठिकाणी मांस हे करा, ते चरबीयुक्त मांस त्या ठिकाणी ते शिजवल्यानंतर, पाण्यामध्ये शिजवल्यानंतर ती चरबी त्याच्यामध्ये विरघळते. थोड्या वेळाने तुम्ही बघितल्यानंतर त्या ठिकाणी तुम्ही जेवत असताना ती चरबी तिथं वरती तरंगत असते. काय म्हणतात त्याला? त्याला काय म्हणतात? व्हर्नॅक्युलर लँग्वेजमध्ये, गावंढळ भाषेमध्ये त्याला काय म्हणतात? त्याला तर्री म्हणतात. तर्री. तिखट असतं त्याच्यामध्ये. पितात लोक, पितात आणि नंतर मग ओरडत बसतात. आणि म्हणून ह्या ठिकाणी काय सांगितलेलं? वेपेचे हवन करण्यापूर्वीच याजकाचा चाकर येऊन यज्ञ करण्याला म्हणत असे. भाजण्यासाठी याजकाला शिजवायचं नाही, ते आम्हाला भाजून खायचंय, चरबीसहित खायचंय. आणि मग ती चरबी त्या ठिकाणी इतकं शिजवल्यानंतर त्या पाण्यामध्ये असते, परंतु न शिजवता त्या ठिकाणी ते जर मांस जर खाल्लं तर त्या ठिकाणी ते ब्लड व्हेसल्समध्ये जातं. ब्लड व्हेसलमध्ये ते अडकतं, ब्लॉक होतं आणि त्या ठिकाणी काय होतं? काय वाढलं? कोलेस्टेरॉल वाढलं. मग एक दिवशी त्या ठिकाणी होतं, छाती दुखायला लागते. परमेश्वराने सांगितलंय सर्वात आपल्या अंतःकरणाचं संरक्षण कर. संरक्षण कर. काय सांगतं त्याच्यामध्ये? हे असं तू खाऊ नकोस, हे असं तू खाऊ नकोस. आणि त्या ठिकाणी ते खायचं नाही म्हणून त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं. परंतु ते म्हणत असे, नाही आता दे, नाही तर मी जबरीने घेईन. हा जबरदस्तीचा आत्मा, दिस द स्पिरिट ऑफ डॉमिनेशन त्या ठिकाणी त्या मंदिरामध्ये हे दोन्ही मुलं त्या ठिकाणी एलीची त्या ठिकाणी ते करत असत. 17वे वचन. हे त्या तरुणांचे पाप परमेश्वराच्या दृष्टीने फार घोर होते. साधारण गोष्ट आहे हो, मांस खायचं. दररोज मांस येत असे मंदिरामध्ये, दररोज मांस त्या ठिकाणी अर्पणासाठी त्या ठिकाणी येत असे. दररोज हे त्या ठिकाणी हाच प्रकार त्या ठिकाणी करत असे. काय त्यांची अवस्था झाली असेल? आपणही खायचं आणि आपल्या याजकाला पण द्यायचं, एलीला पण द्यायचं. आणि त्या ठिकाणी एली कसा झाला? कारण दिलेलं आहे त्या ठिकाणी. तो कशामुळं मेलेला आहे त्या ठिकाणी कारण दिलेलं आहे. त्या ठिकाणी खुर्चीवरती बसलेला होता. खुर्चीवरती बसल्यानंतर कोणीही मरत नाही हो. नुसतं खुर्चीवरनं त्या ठिकाणी त्याचा तोल गेलेला आहे आणि त्या ठिकाणी तो पडलेला आहे आणि त्या ठिकाणी त्याचं सर्वायकल 7 वर्टिब्रा तुटलेला आहे आणि त्यामुळं तो त्या ठिकाणी मेलेला आहे. वजनामुळं सतर्क राहायला पाहिजे. परमेश्वराला हे आवडत नाही. परमेश्वराला हे आवडत नाही. हे त्या तरुणांचे पाप परमेश्वराच्या दृष्टीने फार घोर होते, कारण त्यामुळे लोकांना परमेश्वरासाठी अर्पण आणण्यास वीट आला. लोकांवरती परिणाम होतो, बाजूच्या लोकांवरती परिणाम होतो. ते अर्पण आणत नाही, कारण त्यांना अर्पण आणायचं म्हणजे त्या ठिकाणी वीट येतो. हे दोघं जे याजक आहेत, याजकांची जी मुलं आहेत, या प्रकारे हे करतात, उल्लंघन करतात आणि त्याप्रमाणे ही बंडखोरी करतात, वर्चस्व करतात, आम्हाला जबरदस्ती करतात. त्या ठिकाणी कोणीही ऐकत नाही. मंदिरामध्ये हे लोक ऐकत नाही. आणि त्याप्रमाणे काय परमेश्वर काय म्हणतो? अर्पण जे अर्पण आणण्याचा वीट ह्या लोकांना आलेला आहे. अर्पण करत होते, परंतु अर्पण केल्यानंतर त्या ठिकाणी हेराफेरी होत असे आणि ह्या ठिकाणी वर्चस्व ते करत असे, डॉमिनेट करत असे. म्हणून ते अर्पण आणायचं पण त्यांनी हळूहळू बंद करण्यास सुरुवात केलेली आहे. 1 शमूएल 2:22 एली फार वृद्ध झाला होता. एली फार जार कर्म करण्याचा आत्मा आपण त्या ठिकाणी त्याच्यावरती आपण सविस्तर विचार करत आहोत. एली फार वृद्ध झाला होता. त्याच्या पुत्रांनी सगळ्या इस्रायल लोकांशी कसा व्यवहार केला.
आणि दर्शन मंडपाच्या दाराशी सेवा करीत असलेल्या स्त्रियांची त्यांनी कसे कुकर्म केले हे सर्व त्याच्या कानावरती आले. कोणाच्या कानावरती आले? तरी देखील त्यांनी काही केलं नाही. तू त्यांना खपवून घेतोस, तुला माहिती या गोष्टी ते करतात, तरी तू त्यांना काही बोलत नाही रे. तू त्यांना काही बोलत नाही. माझ्यापेक्षाही तू त्यांना जास्ती मान देतोस, त्यांचा आदर तू जास्ती करतोस. कारण त्याला माहित होतं, त्याला भीती होती, जर मी ह्यांना रागवलो तर त्या ठिकाणी काय होणार, माझं बंद होणार, मला ते मिळणार नाही खायला. आणि ह्यामुळे त्यांनी कधीही त्या लेकरांना त्या ठिकाणी काय केलं नाही. स्त्रियांशी त्यांनी कसे कुकर्म केले हे सर्व त्याच्या कानावरती आलेले. कोणाच्या कानावरती आले? एलीच्या कानावर. पहिले शमूएल 2:25 मध्ये, कोण मनुष्याने दुसऱ्या मनुष्याचा अपराध केला तर न्यायाधीश त्याचा न्याय करेल, पण कोणी परमेश्वराविरुद्ध पातक केले तर त्याची वकिली कोण करणार? ओ, कोण करणार त्याची वकिली? कोण करणार त्याची वकिली? तरी पण ते आपल्या पित्याचा शब्द ऐकेनात, कारण देवाला त्यांना मारून टाकायचे होते. बंडखोरीचा आत्मा आहे हा, बंडखोरीचा आत्मा. किती जरी केलं तर त्या ठिकाणी काय ऐकायचं नाही. ते मुद्दामून ऐकत नव्हते का? ऐकत नव्हते ते? का ऐकत नव्हते ते? परमेश्वर काय त्या ठिकाणी ते परमेश्वराने ते, परमेश्वर माहित होतं ना, परमेश्वर ते चालूच ठेवलेलं आहे, परमेश्वराने ते चालूच ठेवलेलं आहे. तरी पण ते आपल्या पित्याचा शब्द ऐकेनात, डिसओबिडियन्समध्ये चाललेले आहेत, डिसओबिडियन्समध्ये चाललेले आहेत. आज्ञा ऐकायची नाही, आई वडिलांची ऐकायची नाही. इफिस 6 मध्ये दिलेलं आहे. पहिले 2 आज्ञामध्ये दिलेलं आहे ना, आई वडिलांचं तुम्ही ऐका. त्या ठिकाणी ते ऐकायला तयार नाही. प्रत्येक वेळेला ते आज्ञा मोडतात. का मोडतात? त्या ठिकाणी अनेक वेळा असे आम्ही लोक पाहतो की त्या ठिकाणी ते बंड करत असतात, वाईट वागत असतात, त्यांच्यामध्ये कुठल्याही प्रकारची सुधारणा होत नाही. आम्हाला कधी कधी आश्चर्य होतं, काय परमेश्वर आहे की नाही या जगामध्ये? काहीच करत नाही. परंतु परमेश्वर त्या गोष्टीकडे दुर्लक्ष करत असतो. त्या व्यक्तीला, त्या पत्नीला अनेक त्रास होत असतात, मंडळीमध्ये ते त्रास होत असतात, परंतु परमेश्वर त्या ठिकाणी, परमेश्वराचं लक्ष असतं, परमेश्वर ते होऊ देतो. कारण की परमेश्वराला ते ऐकनात, कारण देवाला त्यांना मारून टाकायचं होते. परमेश्वराला त्या व्यक्तीला मारून टाकायचं असतं. आलं का लक्षामध्ये? काही लोकांना किती जरी सांगितलं तर ते ऐकत नाहीत, बिलकुल ऐकत नाहीत. ते बंडखोरी करतात. आणि ह्या ठिकाणी त्या ठिकाणी परमेश्वराला त्यांना मारून टाकायचे होते, म्हणून त्या ठिकाणी त्यांनी आपल्या पित्याचं ऐकलेलं नाही. 1 शमूएल 3:13, मी त्याला सांगितले आहे की त्याला ठाऊक असलेल्या अधर्मास्तव मी त्याच्या घराण्याचे कायमचे पारिपत्य करीन, कारण त्याचे पुत्र स्वतःला शापग्रस्त करीत असता त्यांना आवरले नाही. कोणी? एलीने त्यांनी आपल्या पुत्रांना आवरलेलं नाहीये. आपल्या पुत्रांना आवरलं नाही, त्या ठिकाणी पुत्रांना आवरलेलं नाहीये. आणि ह्या ठिकाणी त्याला माहीत असून सुद्धा त्याने आवरलेलं नाही. ह्या गोष्टी त्यांना करू दिल्या. आणि त्या ठिकाणी 1 शमूएल 2:29, माझ्या मंदिरात जी होमार्पणे व अनार्पणे अर्पण करण्याची मी आज्ञा दिली आहे, त्यांना तुम्ही का लाथ मारता? परमेश्वर म्हणतो. आणि माझे इस्रायल लोक यांनी केलेल्या अर्पणापैकी सर्वोत्तम अर्पणे खाऊन तुम्ही लठ्ठ व्हावे म्हणून तू आपल्या पुत्रांचा माझ्याहून अधिक आदर का करीत आहेस? परमेश्वराचे हे ॲलिगेशन्स आहे. परमेश्वराने ह्या ठिकाणी एलीला त्या ठिकाणी, तू माझ्यापेक्षा तुझ्या पुत्रांचा आदर जास्ती करतो, त्यांचं काही ऐकत नाही, त्यांना शासन तू करत नाहीस. आणि हा काय कोणाचा आत्मा आहे? इजबेलीचा आत्मा. 1 शमूएल 4:17 मध्ये मग त्या ठिकाणी पलिष्टी लोकांसोबत त्या ठिकाणी युद्ध सुरू झालेलं आहे.
त्या बातमी आणणाऱ्याने एक बन्यांनी त्या ठिकाणी येतो, पळत पळत येतो आणि त्या ठिकाणी ही बातमी घेऊन येतो एलीकडे. ते बातमी आणणाऱ्याने उत्तर दिले की इस्रायलाने पलिष्ट्यापुढे पळ काढला, लोकांची मोठी कत्तल उडाली, हफनी व फिनास हे आपले दोघे पुत्रही ठार झाले आणि देवाचा कोश हस्तगत झाला. दोन्ही पुत्र गेलेले आहेत बघा, दोन्ही पुत्र गेलेले. परमेश्वर नेमलं होतं ह्यांना दोघांना मारायचं, यांना ठेवायचं नाही, कारण हे फार आता अतिशय त्रासदायक झालेले आहेत, ह्यांना मारायचं. आणि देवाचा कोश पण त्यांनी हस्तगत केला. 1 शमूएल 4:18 देवाच्या कोशाचे नाव त्याने उच्चारताच एली दरवाजाजवळ येईल आसनावर बसला होता, तेथेच तो मागे पडला. तो वृद्ध व अंगाने जड असल्यामुळे त्याची मान मोडून तो मृत्यू पावला. तो 40 वर्षे इस्रायलाचा शास्त्र होता. 40 वर्ष त्यांनी काम केले. बघा, त्या ठिकाणी वेळ परमेश्वराने दिलेली आहे, त्या ठिकाणी कंट्रोल करायचं. आमच्या लेकराला आम्ही कंट्रोल केलं पाहिजे. कंट्रोल होईल का नाही हे मी तुम्हाला त्या ठिकाणी सांगत नाही, परंतु आमचं कर्तव्य जे आहे ते आम्ही त्या ठिकाणी त्यांना स्पष्टपणे त्याला वाईट वाटेल, तो घरातून एखाद्या वेळेस पळून जाईल, तिला काय वाटेल हे विचार करत बसू नका. हे आम्हाला विचार करायचा नाही, कारण आमचा परमेश्वर, पिता परमेश्वर तो जिवंत परमेश्वर आहे. पवित्र आत्मा प्रत्येकाच्या शरीरामध्ये आहे. आमचं शरीर पवित्र आत्म्याचं मंदिर आहे आणि त्या ठिकाणी आम्ही ह्या गोष्टी विचार करायचा नाही. आम्ही त्यांना स्पष्टपणे आम्ही त्यांचे लेकरं म्हणून आम्ही त्यांना सांगितलं पाहिजे. 1 शमूएल 4:19 त्याची सून फिनासची बायको गरोदर असून तिचा प्रसूती काळ जवळ आला होता. देवाचा कोश नेला आणि आपला सासरा व नवरा हे मृत्यू पावले. हे वर्तमान ऐकून तिला कळा लागल्यावर ती ओणवी होऊन प्रसूत झाली. मग 1 शमूएल 4:20 तिचा प्राण जाते समय त्या स्त्रिया तिच्या भोवती उभ्या होत्या. त्या तिला म्हणाल्या, भिवू नकोस, तुला पुत्र झाला आहे. पण ती काही एक बोलली नाही व त्याच्या बोलण्याकडे तिने लक्षही दिले नाही. 21वे वचन तिने त्या बालकाचे नाव इखाबोध असे ठेवलंय. काय अर्थ ह्या नावाचा? वैभव नाहीसे झाले. परमेश्वराच्या आज्ञाचा अवमान जेव्हा करतो त्याचं ऐकत नाही आणि त्याप्रमाणे आमच्या लेकरांना आम्ही शिस्त लावत नाही. लेकरं असू देत किंवा कोणीही असू देत, त्या ठिकाणी परमेश्वराच्या मंदिरामध्ये असलेले परमेश्वराचे लेकरं आहेत, त्यांना आम्ही शिस्त लावलं पाहिजे, शिस्त सांगितलं पाहिजे. आम्हाला जे माहिती आहे त्याप्रमाणे तुम्ही सांगा, ऐकतील ना ऐकतील ते त्यांचा प्रश्न, परंतु सांगितलं पाहिजे, आम्ही सांगितलं पाहिजे. आणि इखाबोध असे तिने त्या मुलाचे नाव ठेवले. त्याचा अर्थ वैभव नाहीसे झाले. ती म्हणाली, इस्रायलाचे वैभव नाहीसे झाले आहे. देवाचा कोश गेला आणि आपला सासरा व पती हे मृत्यू पावले, म्हणून ती असे म्हणाली. किती जण गेले आहे तो? किती जण गेलेत? 3 जण. कोण गेले? सासरा गेला, नवरा गेला, बायको गेली. किती जण गेले? अशी कुठली गोष्ट आहे का शास्त्रामध्ये की ज्या ठिकाणी 3 लोक एका वेळी गेलेले आहेत? व्हेरी व्हेरी गुड. येस, नामी. किती जण गेले? कोण कोण? नामीचा नवरा एलिमलेक, त्याचे 2 मुलं पुरुष, तिघही पुरुष. आता संतान होईल का? नाही. वंशावळीच त्या ठिकाणी परमेश्वराने कापून टाकली. काय कारण आहे? काय कारण आहे? कधी कारण शोधलं का? कारण शोधलं कधी? कुठं होते ते? कुठे? बेथलेहममध्ये. कुठे बेथलेहम? कुठे? बेथलेहम एफ्रातामध्ये. भाकरीचं घर, भाकरीचं घर. आणि काय झालं? कशाला आले इकडे? मोआबमध्ये कशाला आले? कुठं पडला दुष्काळ? बेथलेहम एफ्रातामध्ये भाकरीच्या घरामध्ये दुष्काळ पडतो.
परमेश्वराच्या घरामध्ये दुष्काळ पडला आणि त्यांनी लगेच मान्य केलं, चला आता आपण जाऊ. कुठं जाऊ? मोवाबमध्ये जाऊ. त्या ठिकाणी चांगलाच धंदा करू. चांगलाच धंदा करू आणि त्या ठिकाणी आपण काय करू? पुष्कळ पैसे मिळवू. कोणी सांगितलं? नामीनी सांगितलं एलिमलेकला, चला आता आपण जाऊ. भारतामध्ये काय ठेवलेलं नाही. कुठं जायचं? दुबईला जायचं. भरपूर पैसा कमवायचा, तिकडे यायचं. जे जे गेलेले कोणाचे त्या ठिकाणी भलं झालं नाही हे मी तुम्हाला रायटिंगमध्ये देतो. आय विल गिव्ह यू इन रायटिंग. ही तर आहे. आणि बलिष्ठ लोकांकडे जायचं पैसे आणण्यासाठी. परमेश्वराला आवडेल का ते? जिवंत प्रभू परमेश्वराला आवडेल का? ह्या ठिकाणी आम्ही राहतो. यरुशलेमला जा ना, परमेश्वराच्या घरामध्ये जा. त्या ठिकाणी तो काय तर करेल, तुम्हाला देईल. त्या ठिकाणी तो पैसा आशीर्वाद देत असेल. परंतु ह्या ठिकाणी पलिष्ठांच्या त्या ठिकाणी आम्ही जायचं. जे बलिष्ठ नेहमी त्या ठिकाणी इस्रायल लोकांसोबत युद्ध करतात आणि त्यांच्याकडे जायचं आणि त्या ठिकाणी आम्ही जाऊन त्या ठिकाणी पैसे गोळा करायचे, तिथं राहायचं आणि तिथून इथं यायचं. परमेश्वराला आवडेल का? पती गेला, दोन्ही मुलं गेले. ओरफाला म्हणते, जा तू आता माझ्याकडे. त्या ठिकाणी एखादा मुलगा असता तर मी त्यासोबत तुझं लग्न करून दिलं असतं, परंतु आता कोणी नाही. तू जा आता त्या ठिकाणी, तू जा. आणि त्याप्रमाणे त्या ठिकाणी काय झालेलं आहे? रूथ एवढी एक राहिलेली आहे आणि त्याप्रमाणे तिने परमेश्वराला तिने स्वीकार केला आणि त्या ठिकाणी तिने आशीर्वादित झालेली आहे. आमच्या मनाचं काही करायचं नाही. आम्ही परमेश्वराने योजलेलं आहे, ते योजलेलं आहे. त्या ठिकाणी नेहमी लक्षात ठेवा, योजलेलं आहे. ज्या ठिकाणी त्या ठिकाणी आम्हाला ठेवलेलं आहे त्या ठिकाणी परमेश्वर आम्हाला समृद्ध करू शकतो. काही जरी आमच्याकडे नसलं तरी परमेश्वर आम्हाला समृद्ध करू शकतो. हा परमेश्वरावरती अविश्वास दाखवलेला आहे. हा कधीही अविश्वास आम्ही दाखवू नये परमेश्वरावरती. जे काय आहे त्याच्यामध्ये आम्ही समाधानी. आणि मग नंतर काय झालं? तिला समजलं दुष्काळ त्या ठिकाणी गेलेला आहे. काय करते ती? परत त्या ठिकाणी जाते. नवमी रूथला घेऊन गेली का रूथ नवमीला घेऊन गेली? सांगा मला. नवमी घेऊन जाणार होती रूथला? बेथलेहेम एफ्रातामध्ये घेऊन जाणार होती का? नाही म्हणले, तू तुझं बघ. संपूर्ण गरज झाली. संपूर्ण त्या ठिकाणी गरज संपली. आता नवरे पण मेले, माझा नवरा पण मेला. आता तुझा मोवाबी एखादा मुलगा कर आणि त्या ठिकाणी जीवन त्या ठिकाणी जग. चांगले मुलं बिलं होऊ दे, सर्व होऊ दे. पण ही म्हणाली, नाही मी तुला सोडणार नाही. तसं सोडणार नाही मी तुला. तुझी मी काळजी घेणार, तुझं मी संरक्षण करणार, रक्षण करणार. आणि ह्याप्रमाणे तिने त्या ठिकाणी तिचं संरक्षण केलेलं आहे. सोडलेलं नाही, तिने सोडलेलं नाही. आणि त्या ठिकाणी ती गेल्यानंतर त्या ठिकाणी काय झालेलं आहे? तिथला जो दुष्काळ होता तो दुष्काळ नाहीसा झालेला आहे. आणि त्या ठिकाणी परमेश्वराने काय केलेलं आहे? ह्या रूथमुळे त्या ठिकाणी ती म्हणाली, तुझा देव माझा देव, तुझे लोक ते माझे लोक, तुझे त्या ठिकाणी जिथं तू जाशील तिथं मी जाईन. आणि अशा रीतीने त्या ठिकाणी तिने परमेश्वराला त्या ठिकाणी मान्य केले. परमेश्वराने तिला उचलली आणि त्या ठिकाणी त्या वंशावळीला आणून तिला ठेवली, ज्या वंशावळीमध्ये रूथ त्या ठिकाणी येशू ख्रिस्ताची आजी बनलेली आहे. कुठे गेल्यानंतर श्रीमंत होतो आम्ही? भाकरीच्या घरामध्ये. इथे जेव्हा येतो तेव्हा श्रीमंत होतो. आम्हाला काहीही करायची आवश्यकता नाही. लक्षात ठेवा, काहीही इकडं तिकडं करायची आवश्यकता नाही. त्याला काय म्हणतात? मॅन्युप्युलेट केलं तिने. एलिमलेकला मॅन्युप्युलेट केलं, मोवाब देशामध्ये आणलं, परंतु प्लॅन फसला. तिघं मेले. परत त्या ठिकाणी दुष्काळ संपला. परत त्या ठिकाणी ते पूर्वरत त्या रस्त्यावरती गेली. तिथे गेल्यानंतर परमेश्वर आहे त्या ठिकाणी आणि त्या ठिकाणी परमेश्वराने त्यांना समृद्ध केलेलं आहे. कुठं समृद्ध होतो मनुष्य? भाकरीच्या घरात. हे कशामुळे झालेलं आहे? इजबेलीचा आत्मा. त्यामुळे पहिले शमूएल 3:17 एली म्हणाला, परमेश्वराने तुला ही जी गोष्ट सांगितली ती कोणती? माझ्यापासून ती लपवू नकोस.
तुला जे काही तो बोलला आहे त्यातले काही एक तू लपून ठेवशील तर दे तुझे तसे किंवा अधिक शासन करो. याजक धमकी देतो बाळाला, आपल्या मुलांना धमकी देत नाही. त्या लहान बाळाला किती फरक आहे बघा. ते याजक आहेत, हा लहान बाळ आहे आणि ह्याला धमकी देतो. त्या दोघांना त्यांना छडीने बडवायला पाहिजे, त्या दोघांना त्यांना बडवत नाही आणि यांना तो काय करतो ह्या लहान बाळाला. गणना 20:10 मध्ये दोन ठिकाणी परमेश्वरांनी त्या आपल्या लेकरांना अरण्यामधून आणत असताना दोन ठिकाणी त्यांना तहान लागलेली आहे. मला तुम्ही नावं सांगू शकाल का? दोन ठिकाणी त्यांनी कुरकुर केली पाण्यासाठी. मी तुम्हाला हिंट देतो, दोन्ही नावं मनी सुरू होतात. एक मरिबा आहे, दुसरं बरं दुसरं तुम्ही मला पुढच्या रविवारी आल्यानंतर अगोदर तुम्ही सांगा होमवर्क. मी त्याशिवाय सुरू करणार आहे. तुम्हाला कळेल मी का सुरू करत नाही तर तुम्ही मला नाव सांगितलं नाही बरं का. तुम्ही सांगायचं ना, ओके. हां, ह्या ठिकाणी जे तुम्ही नाव सांगितलं नाही त्या ठिकाणी जेव्हा त्या ठिकाणी ते लोक सर्व गोळा झाले, म्हणू लागले आम्हाला तहान लागली, त्यावेळेला मोशे त्या ठिकाणी रडत रडत गेला. आरोन परमेश्वर म्हणाल तू का रडतोस असा? नेहमी माझ्यासोबत. एक सवय कुठली होती मोशेला? एक सवय तो नेहमी करायचा. काय करायचो? काही जरी झालं तर त्या ठिकाणी परमेश्वरासमोर जायचं आणि उपडा पडायचा. परमेश्वर म्हणतो काय मला कंटाळा आला, तू असं का करतोस? नेहमी येतो आणि माझ्याकडे उपडा पडतोस. तुझ्या हातामध्ये काय? तुझ्या हातामध्ये काठी आहे ना, ती काठी त्या ठिकाणी घे, सर्वांना त्या ठिकाणी गोळा कर, खडकासमोर त्या ठिकाणी त्यांना गोळा कर आणि त्या ठिकाणी तू काय कर, आरोन पण तुझ्यासमोर उभं राहू दे आणि त्या ठिकाणी खडकाला तू त्या ठिकाणी काय कर, काठीनी मार. काठीने मारल्यानंतर काय होईल? त्याच्यामधून पाणी येईल आणि त्या ठिकाणी मोशे त्याप्रमाणे करतो. खडकातून पाणी येतं, ते पाणी पितात आणि ते तृप्त होतात. हा पहिला इन्सिडेंट झाला. दुसरा इन्सिडेंट, कनान देशाच्या जवळ आलेले आहेत. हे दूध मध वाहणाऱ्या देशाच्या जवळ ते आलेले आहेत आणि त्या देशाच्या जवळ आले असताना त्यांना पुन्हा एक वार त्या ठिकाणी तहान लागते. ते नाव कुठलं? मरिबा. आणि त्या ठिकाणी आल्यानंतर त्या ठिकाणी ते ओरडू लागतात. आरोन आणि मोशे त्या ठिकाणी उपडे पडतात. अरे उपडे का पडता तुम्ही? त्या ठिकाणी सर्वांना गोळा कर, सर्वांना एकत्रित त्या ठिकाणी कर. कळलं का? एकत्रित कर. आणि त्या ठिकाणी गणना 20 मध्ये मोशे व आरोन यांनी मंडळीला खडकासमोर जमा केले आणि त्यांना मोशे म्हणाला, अहो बंडखोरांनो ऐका, तुमच्यासाठी आम्ही ह्या खडकातून पाणी काढायचे का? कोण आहे तो? कशाला त्याला पाठवलंय? अत्यंत नम्र आहे म्हणलेलं आहे त्या ठिकाणी मोशे. आणि ह्या ठिकाणी काय म्हणतो? अहो बंडखोरांनो. बघा परमेश्वराच्या लेकरांना, काय तुम्ही बंडखोर लोक आहात तुम्ही? तुमच्यासाठी आम्ही पाणी आणायचं का? कोण पाणी देणार? जिवंत पाणी कोणाकडे आहे? परमेश्वराकडे. परमेश्वर आम्हाला देतो. आम्ही परमेश्वराचे लेकरं आहेत. दुसऱ्यांचा आम्हाला बोलायचा काही संबंध नाही. अहो बंडखोरांनो, तुमच्यासाठी आम्ही पाणी आणायचं का? 11वं वचन 20:11 गणना. मग मोशे हात उचलून त्या खडकावरती 2दा काठी मारली. त्याला काय सांगितलं होतं? काठी मारायची नाही. येशू ख्रिस्ताला पुन्हा पुन्हा एक वार क्रुसावरती त्या ठिकाणी मारता येत नाही. लक्षात ठेवा. ज्या ज्या वेळेला आम्ही पाप करतो त्या त्या वेळेला आम्ही त्याला त्या ठिकाणी ते क्रुसावरती टांगतो. ह्या ठिकाणी मोठं उदाहरण दिलेलं आहे. एकदा मारून झालं होतं खडकाला. खडक कोण आहे? प्रभू येशू ख्रिस्त आहे. त्या ठिकाणी खडकासमोर त्यांना उभं कर आणि त्या ठिकाणी मारू नको, परंतु शब्द मात्र बोल. तू बोल त्या खडकासोबत.
प्रॉमिस लँडमध्ये, कनान देशामध्ये, दूधमध वाहणाऱ्या देशामध्ये जाण्याच्या आधी परमेश्वराला आपला पुत्र त्यांना प्रगट करायचा होता. कोण तो? येशू ख्रिस्त. कोणाच्या द्वारे? शब्दाच्या द्वारे. शब्दाच्या द्वारे. म्हणून मोशेला सांगितलं शब्द मात्र बोल. शब्द बोलला की त्या ठिकाणी खडकातून पाणी येईल आणि त्या ठिकाणी ते पितील. त्यांना ओळख पटेल की हा येशू ख्रिस्त, हा आम्ही त्या ठिकाणी गेल्यानंतर हा येशू ख्रिस्त आम्हाला नंतर तारण देणार आहे. परंतु त्यांनी तसं केलं नाही. खडकावर 2दा काठी मारली तेव्हा त्यातून विपुल पाणी वाहू लागले आणि ती मंडळी व त्याचे जनावर पाणी प्याले. ह्या ठिकाणी ह्यांनी काय केलेलं आहे? अवज्ञा केलेली, परमेश्वराची अवज्ञा केली आहे. गणना 20:12 मध्ये ह्यावर परमेश्वराने मोशे व आरोन यांना म्हटले, तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवला नाही. मॅनिप्युलेशन केलेलं आहे. परमेश्वर सांगतो बोला, ह्या ठिकाणी हे काठी मारतात. परमेश्वर सांगतो त्या ठिकाणी तू नम्र आहेस, नम्र हो, त्या ठिकाणी हे बंडखोरी करतात. परमेश्वराच्या लेकरांना शिवीगाळी करतात. तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवला नाही. इस्रायल लोकांसमक्ष माझे पवित्र प्रगट केले नाही. माझे पवित्र कोण आहे? माझे पवित्र परमेश्वराचं पवित्र कोण आहे? त्यांनी आमच्यावरती एवढी मोठी प्रीती केली की त्यांनी आपला एकुलता एक पुत्र दिला. कोण आहे तो? तो पुत्र येशू ख्रिस्त. तो पुत्र येशू ख्रिस्त आहे. आणि तो येशू ख्रिस्त त्या ठिकाणी आल्यानंतर कळलं का? त्याला प्रगट करायचं होतं. कोणाला प्रगट करायचं? येशू ख्रिस्ताला प्रगट करायचं. बर, आणि ते करायचं होतं, ते मोशेने केलं नाही. परमेश्वराच्या आज्ञेचा अवमान त्या ठिकाणी केलेला आहे. म्हणून ह्या मंडळीला जो देश मी दिला आहे त्या देशात ह्यांना नेणे तुमच्या हातून घडणार नाही. काढून टाकलं त्या ठिकाणी, काढून टाकलं. 2 शमूएल याचा 11वा अध्याय आणि 15वा वचन. ह्या ठिकाणी जेव्हा दाविदाने त्या ठिकाणी जे काही पाप केलेलं आहे ते पाप त्या ठिकाणी आपण लपवून ठेवण्यासाठी मॅन्युप्युलेशन म्हणतात. द स्पिरिट ऑफ मॅन्युप्युलेशन, स्पिरिट ऑफ मॅन्युप्युलेशन आहे. द स्पिरिट ऑफ इंटिमिडेशन आहे. आणि ह्या ठिकाणी काय आहे? त्यांनी त्याचा जो मुख्य त्या ठिकाणी तिथे जो युद्धामधला तो कंट्रोलर जो होता त्याला त्यांनी पत्रात असे लिहिले होते की तुंबळ युद्धाच्या तोंडी उरियाला ठेवा आणि त्याला तेथे सोडून मागे हटा, मग त्याला मार लागून तो मरेल. हे काय झालेलं? मॅनिप्युलेशन झालेलं आहे. हे डॉमिनेशन झालेलं आहे. हा घाण आत्मा आहे, घाण आत्मा, खोटं बोलण्याचा आत्मा. त्याला पुढे युद्धाच्या त्या ठिकाणी पाठवा आणि त्या ठिकाणी सर्व सैन्य त्या ठिकाणी पाठीमागे ओढून घ्या, म्हणजे तो त्या ठिकाणी तो सापडेल आणि तो मरून जाईल. हा जार कर्म करण्याचा आत्मा आहे. 2 राजे 9:30 मध्ये येहू इस्रायेलास आल्याचे इजबेलीने एक ऐकले. आता येहू इस्रायेलास आला आहे आणि त्या ठिकाणी इजबेलीने हे ऐकलेलं आहे. हा जेहू, त्याला इंग्रजीमध्ये जेहू म्हणतात. हा येहू त्यांनी ऐकल्याबरोबर त्यांनी काय केलेलं आहे? त्या ठिकाणी काय केलेलं त्यांनी? ती डोळ्यात सुरमा घालून व मस्तक शुंगारून खिडकीतून बाहेर पाहत बसली. दिस द स्पिरिट ऑफ सेडक्शन म्हणतात. सेडक्शन, मेकअप करायचा, डोळ्यात सुरमा घालायचा, मस्तक शुंगारून खिडकीतून बाहेर पाहत बसली. म्हणजे त्या ठिकाणी मी जे काय मेकअप केलेला आहे तो बघून त्या ठिकाणी येऊ त्या ठिकाणी काय करेल? माझ्या भुरळ घालायची, अधिक मेकअप करून त्या ठिकाणी भुरळ घालायची आणि त्या ठिकाणी त्याला वश करून घ्यायचं आणि त्या ठिकाणी त्याला खलास करून टाकायचं. परंतु त्या ठिकाणी हे झालं नाही. येहू त्यांना म्हणाला, त्यांना सांगितले तिला खाली टाका. त्यांनी तिला खाली टाकले तेव्हा तिचे काही रक्त भिंतीवरती व धोंड्यावरती पडले आणि त्याने तिला पायाखाली तुडवले.
त्या ठिकाणी पोटिफरची पण बायको ह्या प्रकारे ती करत होती. द स्पिरिट ऑफ सिडक्शन इज देअर, स्पिरिट ऑफ सिडक्शन, द स्पिरिट ऑफ डॉमिनेशन इज देअर, हेराफेरी करणं, द स्पिरिट ऑफ मॅनिप्युलेशन इज देअर. आणि ह्या ठिकाणी ती दररोज गेली आणि त्या ठिकाणी योसेफाला त्या ठिकाणी ती बुरळ घालत असे. त्या ठिकाणी चांगला पोशाख घालून, चांगला मेकअप करून त्या ठिकाणी तिला वश करण्याचा ती प्रयत्न करत असे. आणि त्या ठिकाणी व्हॉट इज दिस जेझबेल स्पिरिट्स. यशाया 3:16. त्या ठिकाणी परमेश्वराने त्या ठिकाणी जे काय लिहिलेलं आहे हे वचनामधून आहे, वचनामधून आहे. हे यशाया 3:16 परमेश्वर असे म्हणतो, सियोनाच्या कन्या गर्विष्ठ आहेत. कोणाच्या कन्या? सियोनाच्या कन्या कशा आहेत? गर्विष्ठ आहेत. गर्व आहे बघा, गर्व आहे. इजबेल गर्विष्ठ होती का? होती. त्या मानदाट करून व डोळे मारत चालतात. शास्त्रामध्ये लिहिले आहे, डोळे मिसकोत चालतात, डोळे मारत चालतात. कोण? सियोनाच्या कन्या. मानताठ करून, उंच मान करून. आपल्याला कसं शिकवलेलं, कोण जरी वरिष्ठ आले आणि त्यांच्यासमोर आपण काय करायचं, त्या ठिकाणी मान खाली घालून आपण वर पण बघत नाही, वर पण नम्रतेने आपण त्यांना आदर देतो. आणि त्या ठिकाणी हे असे संस्कार आमच्यावरती करण्यात आलेले आहेत. परंतु सियोनाच्या कन्या त्या मान ताठ करून व डोळे मारत चालतात. आपल्या पायातील नुपुरांचा छमछम आवाज करीत ठुमकत चालतात. ठुमकत. आता जास्ती प्रमाणामध्ये हे मी ठुमकत चालायचं हे मी तुम्हाला सांगणार नाही, हे तुम्हाला चांगल्या रीतीने तुम्हाला माहिती आहे. साधं चालत जर गेलं त्या ठिकाणी संपूर्ण आमचं जे फूट आहे त्या ठिकाणी फूट जर त्या ठिकाणी आमचा जे पाय आहे त्या ठिकाणी आम्ही चांगल्या रीतीने आम्ही ठेवून आम्ही त्या ठिकाणी सरळ चालत असलो तर त्या ठिकाणी आवाज येत नाही पैंजणाचा. परंतु त्या ठिकाणी ठुमकत जर चालले, ठुमकत जर चालले तर त्या ह्यांचा आवाज येतो. आपल्या खाली नुपुरांचा छमछम आवाज करीत ठुमकत चालतात. दुसऱ्यांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी ते असं करतात. बायबलमध्ये हे लिहिलेलं आहे. ठुमकत चालायचं, छमछमचा जास्ती मोठ्या प्रमाणामध्ये आवाज येतो. आवाज आल्यानंतर कडेचे लोक त्या ठिकाणी बघतात आणि त्यांच्याकडे ते आकर्षित होतात. दिस इज द स्पिरिट ऑफ सिडक्शन. दिस द स्पिरिट ऑफ सिडक्शन. हे सियोनाच्या कन्या ह्या करत होत्या. यशाया 3:17 म्हणून प्रभू सियोनाच्या कन्यांच्या माथ्यावरती खवडे उठविल व परमेश्वर त्यांची गुहांगे उघडी करेल. त्या ठिकाणी टक्कल पाडेल असं म्हटलेलं आहे. तो त्या दिवशी पैंजण बिंद्या व चंद्रखोरी, बाळ्या तोडे जाळ्या, शिरोभूषणे, साकड्या, कंबरपट्टे, उत्तरदाणे व ताईत, अंगठ्या व नथी, भपक्याचा पोशाख, कुडती, शाली, बटवे, आरसे, मालमलीचे वस्त्रे, दुपट्टे आणि ओढण्या यांची शोभा नाहीशी करेल. आणि मधुर सुवासाच्या जागी कुजल्याची घाण, कंबरपट्ट्याच्या जागी दोरी, वेणीफणी केल्याच्या केसांच्या जागी टक्कल, झग्यांच्या जागी गोंडपाठाचे वेष्टन व सौंदर्याच्या जागी वण असे होईल. हे शाप देण्यात आलेले आहे. परमेश्वराला हे आवडत नाही. परमेश्वराला आवडत नाही. कुठला आत्मा आहे हा? जार कर्म करण्याचा आत्मा आहे. जार कर्म. परमेश्वर नीतिसूत्रे 6:16 परमेश्वराने ह्या ठिकाणी दिलेलं आहे. जे इजबेलीचे जे गुण आहेत हे सर्व ह्या वचनामध्ये त्या ठिकाणी परमेश्वराने त्या ठिकाणी सांगितलेले आहेत. नीतिसूत्रे याचा 6वा अध्याय आणि 17व्या वचनापासून मी वाचतो. 16वं वचन. परमेश्वर ज्याचा द्वेष करतो अशा 6 गोष्टी आहेत नव्हे, त्याला अशा 7 गोष्टींचा वीट आहे. 7 गोष्टी ज्या आहेत ज्याच्याबद्दल त्याला परमेश्वराला वीट आहे त्या सर्व 7 गोष्टी कोणामध्ये आहेत? त्या इजबेलीमध्ये आहेत. त्या कुठल्या गोष्टी? पहिली गोष्ट उन्मत्त दृष्टी. उन्मत्त दृष्टी. दृष्टी कशामुळे असते? पाहतो कशामुळं? डोळ्यांमुळं.
डोळा म्हणलं तर काय काय येतं त्याच्यामध्ये? डोळा येतो, पापणी येते, आणि त्याच्यावरती काय असतं? भुया असतात, भुया असतात. उन्मत्त दृष्टी म्हणजे काय? त्या ठिकाणी दुसऱ्यांना वेधणारी दृष्टी, दुसऱ्यांना भुलवणारी दृष्टी. सिंहाच्या कणे काय करतात? डोळे मिचकावतात, पापण्यांनी पण मिचकावतात, भुयांनी पण त्या ठिकाणी मिचकावतात. त्या ठिकाणी उन्मत्त दृष्टी जी आहे, ह्या 3 गोष्टींमुळे त्या ठिकाणी ही उन्मत्त दृष्टी होते. परमेश्वराला ते आवडत नाही. उन्मत्त दृष्टी पहिली, लबाड बोलणारी जिव्हा. इस्बेलीने त्या ठिकाणी लबाड बोलली ना ती. तो द्राक्षमळ घ्यायचं म्हणलं तर त्या ठिकाणी त्यांनी परमेश्वराविरुद्ध त्या ठिकाणी पाप केले अशी ती म्हणाली, खोटं बोलली त्या ठिकाणी, आणि त्याला दगड मार करून त्या ठिकाणी त्याला संपवून टाकलेलं आहे. खोटं बोलली. तर लबाड बोलणारी जिव्हा, निर्दोष रक्त पाडणारे हात. निर्दोष रक्त पाडलं की नाही तिने, ही तिसरी गोष्ट त्या ठिकाणी इस्बेलीच्या आत्म्यामध्ये आहे, आणि ती गोष्ट आपण पाहिलेली आहे. परमेश्वरांनी ती नीतिसूत्रामध्ये दिलेली आहे. चौथी गोष्ट, दुष्ट योजना करणारे अंतकरण. दुष्ट योजना केली की नाही तिने? केली. अनन्या सफीरांनी त्या ठिकाणी दोघांनी मिळून दुष्ट योजना केली की नाही? केली. दुष्ट योजना करणारे अंतकरण, दुष्कर्म करण्यास त्वरेने धावणारे पाय. आहे की नाही तिचे पाय दुष्ट करण्यासाठी? लबाड बोलणारा खोटा साक्षी. खोटा साक्षी तिने तयार केला का नाही? केला. 2 साक्षी तयार केले आणि त्यांना सांगितले ह्याच्या विरोधामध्ये तुम्ही सांगा, साक्षी द्या. व भावाभावात व मनस्य उत्पन्न करणारा मनुष्य ह्यात आहोत. आहाबमध्ये आणि त्या सर्व इतर जणांमध्ये त्या ठिकाणी ज्यांनी केलं त्यांच्यामध्ये तिने काय केलं? वैमनस्य निर्माण केलेलं आहे. दुसऱ्यांमध्ये तिने वैमनस्य केले. अशा 7 गोष्टी ह्या ठिकाणी हे लिहिलेलं आहे. पहिले करंथीकरास पत्र याचा 5वा अध्याय आणि पहिले करंथीकरास पत्र याचा 1ल्या अध्याय आणि 7वं वचन काय म्हणतं त्या ठिकाणी? करंथी चर्चमध्ये सर्व कृपादाने होती. बरोबर आहे की नाही? सर्व कृपादाने होती. फार चांगली मंडळी होती कृपादानामध्ये. परंतु त्या ठिकाणी परमेश्वराचं वचन आहे. पहिले करंथीकरास पत्र याचा 5वा अध्याय आणि 1लं वचन असं आहे. पौल काय म्हणतो त्या ठिकाणी? मला अशी खबर मिळाली आहे की तुमच्यामध्ये प्रत्यक्ष जारकर्म चालू आहे. बघा, जी मंडळी आहे त्याच्यामध्ये सर्व कृपादानं आहेत. त्या कृपादानामध्ये परमेश्वर त्या ठिकाणी पौलाच्या द्वारे त्यांना म्हणतो की त्या ठिकाणी तुमच्यामध्ये काय आहे? जारकर्म. कुठला जारकर्म? बघा त्या ठिकाणी त्यांनी स्पष्टीकरण केलं. आणि असले जारकर्म की जे परराष्ट्रीयांमध्ये देखील आढळत नाही. परराष्ट्रीय लोकांमध्ये पण हे असं जारकर्म आढळत नाही. शास्त्रामध्ये लिहिलेलं आहे. म्हणजे तुमच्यातील कोणी एकाने आपल्या बापाची बायको ठेवली आहे. शास्त्रात लिहिलेलं आहे. शास्त्रात लिहिलं. एवढं मोठं जारकर्म त्या ठिकाणी तो करतो. एवढं मोठं जारकर्म त्या ठिकाणी चाललंय. कुठं चाललंय? करंथीकरास मंडळी जी आहे त्या ठिकाणी कृपादाने भरपूर आहेत, परंतु त्या ठिकाणी बघा कृपादाने असून सुद्धा त्या ठिकाणी असे काही लोक आहेत की त्या ठिकाणी ते करत आहेत. पहिले करंथीकरास पत्र 11, 20 आणि 21. ह्यामुळे जेव्हा तुम्ही एकत्र जमता तेव्हा प्रभोजन करणे शक्य नसते, कारण भोजन करतेवेळी प्रत्येक जण आपल्या घरचे जेवण दुसऱ्यापूर्वीच जेवतो. एक भुगला राहतो तर एक मस्त होतो. हे प्रभुभोजनाच्या वेळी हे करत होते. एक भरपूर त्या ठिकाणी पिऊन त्या ठिकाणी तर व्हायचा, एक भरपूर त्या ठिकाणी खाऊन त्या ठिकाणी मस्त व्हायचा. दुसऱ्यांसाठी हे बघत नव्हते, लक्ष देत नसायचे. हे पहिले करंथीकरास पत्र 11 आणि 20 आणि 21 मध्ये त्या ठिकाणी दिलेलं आहे. भुरळ पाडणारे लोक आहेत, भुरळ पाडणारे आत्मे आहेत, इस्बेलीचे आत्मे आहेत. आणि गलती 3:1 मध्ये अवबुद्धीहीन गलती करानो वधस्तंभावर खेळलेला येशू ख्रिस्त ज्यांच्या डोळ्यापुढे वर्णन करून ठेवला होता त्या तुम्ही
सत्याचे पालन करू नये म्हणून तुम्हाला कोणी भुरळ घातली, मॅन्युप्युलेट केलं, जादूटोणा करतात, भुरळ घालतात, चर्चच्या लोकांना भुरळ घालतात. आजकाल सर्वात मोठी समस्या ही आहे. परमेश्वर मला सांगितले, सांग बाबा भुरळ घालणारी गोष्ट कुठली आहे. त्या ठिकाणी सेलफोन हा फार मोठा प्रश्न आहे जगामध्ये. प्रत्येक कम्युनिटीमध्ये हा फार मोठा प्रश्न आहे. सेलफोन दुष्कर्माचं साधन आहे. ते दुष्कर्माचं साधन आहे. आयडलेटरी, दुष्कर्म. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे पॉर्नोग्राफी. तुम्हाला माहित असेल याचा अर्थ, परंतु त्याचा अर्थ असा आहे की अश्लील चित्र त्या ठिकाणी सेलफोनवरती त्या ठिकाणी बघायचे. तास लहान लेकरं त्या ठिकाणी ते पाहत असतात. यंग मुलं जे आहे त्या ठिकाणी टॉयलेटमध्ये सारखं जाऊन त्या ठिकाणी 2-2, 3-3 तास त्या ठिकाणी बसलेले असतात. आम्हाला ते कळत नाही. चार्जिंग एवढं सोपं झालेलं आहे. जगामध्ये कुठलेही त्या ठिकाणी साईट असेल त्या साईटला आम्ही हँडल करू शकतो, आम्ही ती करू शकतो आणि त्या ठिकाणी ते चित्रीकरण ते पाहतात आणि त्याप्रमाणे ही गोष्ट अत्यंत फार मोठ्या प्रमाणामध्ये ती चाललेली आहे. तरुण मुलं मुली त्या ठिकाणी त्या ह्याचे बळी पडत आहेत. रात्रभर झोपत नाहीत, मुलं झोपत नाहीत. तुम्ही त्यांच्याकडे लक्ष द्या. रात्रभर त्या ठिकाणी ते जागे असतात. रात्रभर त्या ठिकाणी ते बघत असतात. माइल्ड त्याचा आजकाल ते व्हॉल्यूम पण त्या ठिकाणी कमी आहे आणि त्या ठिकाणी तो लाईट पण त्याची इंटेन्सिटी कमी करण्याची त्या ठिकाणी अरेंजमेंट आहे. त्याप्रमाणे त्या लाईट डिम करून त्या ठिकाणी त्याच्यामध्ये ते रात्रभर त्या ठिकाणी बघत असतात. आणि दुसऱ्या दिवशी चर्चला जायचं म्हणजे चर्चमध्ये आल्यानंतर त्या ठिकाणी ते झोपतात. अशी वाईट अवस्था झालेली आहे. त्या ठिकाणी झालेली आहे. लहान लेकरांना पण सवय झालेली आहे. एकदा गेलो डिलिव्हरीच्या त्या ठिकाणी गायनेक वॉर्डमध्ये. त्या गायनेक वॉर्डमध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी ते बाळ रडायला आलं. बायकोला भेटायला नवरा आला होता आणि त्या नवऱ्याने काय केलं, सेलफोन काढला, त्याच्यावरती एक म्युझिक लावलं आणि ते म्युझिक त्या ठिकाणी त्या लहान बाळ नुकतंच जन्मलेलं त्या बाळाच्या कानाच्या जवळ लावलं. त्या कानाच्या जवळ लावल्यानंतर ते बाळ शांत झालं. लहान लेकरं असं घेऊन त्या ठिकाणी कंटिन्युअसली त्या ठिकाणी करत बसतात. त्याच्यामुळे काय होतं, निस्टॅग्मस होतं. निस्टॅग्मस ज्या मोठ्या प्रमाणामध्ये ज्या इंटेन्सिटीने ते चित्र येत जातात त्याप्रमाणे त्यांचे बुबळं जे आहेत त्याप्रमाणे तसे होतात. आणि तो एक प्रकारचा फार मोठा आजार आहे जो लहान लेकरांमध्ये त्या फार मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी प्रिव्हॅलंट झालेला आहे. त्याला काय म्हणतात, निस्टॅग्मस. सारखं कारण त्यांचं डोळे हलवण्याची क्षमता फार हळू असते. परंतु हे जे चित्र इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये फास्ट अत्यंत जोरामध्ये त्या ठिकाणी त्यांच्या डोळ्यासमोरून जातात. त्याप्रमाणे त्यांचे बुबळाचं त्या ठिकाणी हालचाल होते आणि त्याप्रमाणे ती हालचाल तशीच राहते. मुलं आजकाल फोन आले की त्या ठिकाणी वेगळेच टोन्स असतात. टिपिकल टोन असते. हिचा फोन आला की वेगळा टोन, त्याचा फोन आला की वेगळा टोन. आणि मला समजत नाही, मोबाईल फोन आहे, तिथंच उभारून फोन घ्यावा की नाही. इतक्यापर्यंत करतात की त्या ठिकाणी कुठंतरी बोळीमध्ये, कुठंतरी अंधारामध्ये, कुठंतरी घुसत बसायचं त्या ठिकाणी ते फोन घेऊन. काय असं प्रायव्हसी आहे? प्रायव्हसी असल्याशिवाय ते घुसत नाहीत. एकदा असंच मीटिंग येत असताना बघितलं मी म्हटलं काय चाललंय. असंच त्या ठिकाणी असं हे होतं आणि भिंत होती आणि तो मुलगा मला माहित होता. फोन आल्यानंतर त्या ठिकाणी तो घुसून त्या ठिकाणी तिथं गेला. तिथं ते झाड होतं, झाडाच्या खाली तिथं जाऊन तिकडं पलीकडे गेला आणि तिथं बोलू लागला. मुलं असं करतात.
पूर्वी आमच्या वेळी जर ट्रंक कॉल जर आला तर त्या ठिकाणी म्हणायचे, आमच्याकडे तर फोन नव्हता, दुसऱ्यांच्या घरी कुठंतरी कारखान्यामध्ये त्या ठिकाणी फॅब्रिकेशनचं कारखाना होता, त्या ठिकाणी आम्ही जायचो, बाबा आम्हाला फोन करायचा. कुठं करायचं? पुण्याला. बर, मग पैसे द्यावे लागतील तुम्हाला? हो देतो आम्ही पैसे. ट्रंकाला लागलं ती मग तिथे तासन तास 2-2 तास तिथं थांबायचं. ट्रंकाला अजून लागलं नाही, अर्जंट मेसेज द्यायचा आहे. त्या ठिकाणी मग तो ट्रंकालवाला त्या ठिकाणी बोलणार ह्या ट्रंकालवाल्याला सोलापूरच्या, आणि तो सोलापूरच्या आपला, हां पार्टी आहे का? हो पार्टी आहे. मग ते आम्हाला बोलणार, तिथंच मी उभा. हां बोला सोलापूर, बोला इकडे. पुन्हा बोलत आहे, सोलापूर बोला इथे. बोलणार आम्ही, काही ऐकायला पण येणार नाही. आणि एवढं झाल्यानंतर त्या ठिकाणी त्यांना चार्जेस ते द्यायचे. अशी गत होती आमची. आम्हाला दुसऱ्यांकडे जाऊन आम्हाला ट्रंक कॉल करावा लागायचा, अर्जंट ट्रंक कॉल करायचा. अर्जंट ट्रंक कॉलला त्या ठिकाणी अर्जंट त्या ठिकाणी चार्जेस द्यायचे, परंतु आमचं बोलणं काही नीट होत नसे. अशी ह्या ठिकाणी ही गोष्ट आहे. नीतीसूत्रे, शेवटचं वचन मी काही घेतो. नीतीसूत्रे नीतीसूत्र 7वं वचन, 7वा अध्याय आणि 2रं वचन. माझ्या आज्ञा पाळ म्हणजे तू वाचशील, माझी शिस्त तू आपल्या डोळ्यातल्या बाहुलीप्रमाणे सांभाळ. तू माझी बहीण आहेस असे ज्ञानाला म्हण, आणि सुज्ञतेला आपली जिवलग मैत्रीण असे म्हण. त्याच्या योगाने परस्त्रीपासून गोड भाषण करणाऱ्या परक्या स्त्रीपासून तुझे रक्षण होईल, असे या ठिकाणी म्हटलेलं आहे. 6व्या वचनापासून, मी आपल्या घराच्या खिडकीजवळील जाळीतून बाहेर पाहिले तो भोळ्या मंडळीत तरुण जनांमध्ये एक बुद्धिहीन तरुण पुरुष माझ्या दृष्टीस पडला. तो तिच्या घराच्या कोपऱ्याजवळून जाणाऱ्या आळीतून फिरत होता. तो तिच्या घराकडच्या वाटेने संध्याकाळी दिवस मावळता रात्रीच्या काळोखात निबिड अंधकारात गेला. तेव्हा वेश्येचा पोशाख केलेली कोणी एक काव्यबा स्त्री त्याला भेटली. ती वाचाळ व स्वच्छंदी असून तिचे पाय घरी टिकत नसे. ह्या ठिकाणी तुम्ही घरी जाऊन ते वाचा. आणि त्या ठिकाणी 18वं वचन, 19वं वचन, कारण घरधनी घरी नाही, तो दूरच्या प्रवासाला गेलेला आहे. म्हणजे कोणाला फसवणूक करत आहे? ती आपल्या नवऱ्याला फसवणूक करत आहे. काय त्या ठिकाणी मॅन्युप्युलेशन चाललेलं आहे, काय त्या ठिकाणी डॉमिनेशन चाललेलं आहे, स्पिरिट ऑफ डॉमिनेशन. 20वं वचन, त्याने पैशाची पिशवी बरोबर नेली आहे, तो पौर्णिमेस घरी येईल. तिने आपल्या पुष्कळ मोहक भाषणाने त्याला वश केले, आपल्या वाणीच्या माधुर्याने त्याला आकर्षून केले. तो तात्काळ तिच्या मागे चालला. जसा बैल कापला जाण्यास जातो तसा बेडी घातलेला मूर्ख शिक्षा भोगण्यास जातो. जसा पक्षी पाश आपला जीव घेण्यासाठी आहे हे न जाणून त्याचकडे धाव घेतो तसा तो जातो, पण अखेरीस तीर त्याचे काळीज भेदून जाते. तर माझ्या मुलांनो, माझे ऐका, माझ्या तोंडच्या वचनाकडे लक्ष द्या. तुझ्या मनाला तिच्या मार्गाकडे वळू देऊ नकोस, तिच्या वाटांनी जाऊन भवकू नकोस. कारण तिने बहुतांना घायल करून पाडले आहे. तिने वधलेल्या सर्वांची संख्या फार मोठी आहे. तिचे घर म्हटले म्हणजे अधोलोकाकडे, मृत्यूच्या खोलाकडे खाली उतरण्याचा मार्ग होय. हे सर्व हे इस्बेलीचे आत्मा जो आहे, हा आत्मा ह्या ठिकाणी ह्याचं स्पष्टीकरण ह्या ठिकाणी केलेलं आहे. अनेक वेळा आम्ही वाचलं असेल, परंतु आम्हाला त्याप्रमाणे आम्ही कधीही त्याप्रमाणे ह्याच्याकडे आम्ही लक्ष दिलं नाही. परंतु ह्या 4 ज्या गोष्टी आहेत आणि त्या गोष्टी ज्या आहेत आम्ही त्या ठिकाणी आम्ही ह्या लक्षात घ्यायला पाहिजे. आणि त्याप्रमाणे आम्ही काय करायला पाहिजे? आम्ही ह्या टाळायला पाहिजेत. द स्पिरिट ऑफ डॉमिनेशन, द स्पिरिट ऑफ मॅनिप्युलेशन
द स्पिरिट ऑफ इंटिमिडेशन आणि द स्पिरिट ऑफ सिडक्शन भुरळ घालायची इतरांना त्या ठिकाणी काय करायचं, आपल्यामध्ये आवेश आपल्यामध्ये ओढून घ्यायचं आणि त्याप्रमाणे ते करायचं. आणि अशा रीतीने आज आपण पुष्कळसं आपण इल्बेजलीचा जो आत्मा आहे त्या संबंधाने आपण मनन केलेलं आहे. बघू त्या ठिकाणी पुढच्या संडेला घेतलाच ना मी, परंतु पुढच्या संडेला त्या ठिकाणी मदर्स डे आहे, मायवार आहे आणि त्यामुळं आपण ही सिरीज जी आहे त्या ठिकाणी नंतर आपण त्या ठिकाणी कंप्लीट करूया किंवा पुढचा कुठला विषय तो आपण घेऊया. प्रार्थना करूया. सेनाधीश परमेश्वर, आम्ही तुझे मनापासून आभार मानतो. आम्ही तुला धन्यवाद देतो प्रभू. खरं तू किती चांगला आहेस, आम्हाला तू आशीर्वादित केलंस आणि तू आम्हाला तुझे लेकर या नात्याने प्रभू परमेश्वर तू आमच्यावरती जास्ती प्रीती करतोस. त्यामुळं तू आम्हाला सतर्क केलंस आणि ह्या सर्व गोष्टी आमच्यासमोर तू ठेवल्यास प्रभू परमेश्वरा. आम्ही त्या आत्म्याला आम्ही प्रभू परमेश्वरा त्या ठिकाणी ऐकून घेणार नाही, आम्ही सहन करणार नाहीस. तू 20 आणि त्या 21मध्ये त्या ठिकाणी प्रकटीकरणामध्ये तू म्हणालास तू तिला सांभाळून घेतोस. नाही प्रभू, आम्हाला क्षमा कर. आम्ही तुला धन्यवाद देतो. इथे बसलेल्या सर्वांवरती तू आशीर्वाद पाठव, कोणालाही कुठल्याही चांगल्या गोष्टींची वाण पडू देऊ नकोस. तू सर्वांना आशीर्वादित कर. प्रत्येकाच्या गरजा तू जाणतोस. कोणाला आरोग्य पाहिजे असेल त्यांना तू आरोग्य दे. कोणाला कुठल्या गरजा आहेत त्या गरजा सर्व तू त्यांना पुरव आणि त्यांना तू आशीर्वादित कर. जसं आम्हाला तू आणलंस त्याप्रमाणे तू सुखरूपरित्या तू पुन्हा एक वार तू आम्हाला घेऊन जा. येशू ख्रिस्ताच्या थोर पवित्र गोड नावाने मागतो म्हणून तो एक आमेन. परमेश्वर तुम्हाला आशीर्वाद देवो व तुमचे संरक्षण करो. परमेश्वर आपला मुख प्रकाश तुमच्यावरती पाडो व तुमच्यावरती कृपा करो. परमेश्वर तुमच्याकडे प्रसन्नमुख करो आणि तुम्हाला शांती देवो. आमेन. गॉड ब्लेस यू ऑल.